मराठी मंत्रांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. शिवलीलामृत अध्याय 9. भस्म धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी 121 वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा. घरातील सर्वांनी ऐकावा. पूर्व पातके नष्ट होतील, पूर्वजन्मीचे स्मरण होईल, सत्कर्म घडू लागेल. शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे. 42 दिवसांचा नेम ठेवून भस्म धारण करावे. श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केव शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषय गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैसे तया. धन इच्छा धुरणी चित्ती, धनाढ्याची करती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैसे तया. राज्य भांडारीचे धन, साधा हव्या करती यज्ञ. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, याची विषयी कथा अद्भुत. नैविषारणी सांगत, सुत शौनकादी प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दातजनी, त्रिविध भेदरहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडत असे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्याजावे. विश्व शिवमया घवे, खेद मोह भेद नाही. आक्रोश वैराग्य इंद्रिय मन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयीन धरीच. गृहापत्य तारा वर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले त्रासी. ज्ञानचरता शिवस्मरण, त्याविण नेण्याची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदा भेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूपी धरून विचरे शिव. जड शिव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वच इच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निशेषहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मारणी विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंकीसी रुतत. म्हणून तेही परते सरित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठीणत्व मोडिले. चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेने पै. अद्रीव पूर्ण निरसन, धुनी शुद्ध केले जीवन. एव पिंड ब्रह्मांड जाऊन, भस्मांगी चर्चिले. ऐसा तो अमृतामूर्त, केवळ शुकही जड भरत. कौचारण्य विचरत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत. महाभयानक शरीराद्भुत, कपाळी सेंदूर जीवालयित. भयानक मुख बाहेर, खदिरांगारात जैसे नेत्र. बहुत जीव भक्षिले अपरमित, क्षुदित तृषा पापी कुपात्र. अकस्मात पातला, महाहिंसक सर्वभक्षक. तेणे वामदेव देखला पुण्यश्लोक, धावोनिया एकाएक. कंठी घालित मिठी त्यांच्या, लोह परिसासी जगत संपूर्ण. तत्काळ हो दिवस्वर्ण, तेवी त्यांच्या अंगस्पर्श करून. मधी पालटली तयाची, वामदेवांगीचे भस्म. त्यांच्या अंगी लागले उत्तम. सत्वृत्ती झाली परम, असुर पाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्धारला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधीस्थ सर्वदा. नेणे सुखदुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेणे कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी, विधी निषेधी स्पर्शेन. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्यांच्या अंगस्पर्शी झाले पाप. दिव्यरूप होऊनी सप्रेम, चरणी लागला त्यांच्या. सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान, करिता काका हंस होय. की हाटक नदी तिरी, देख
पडता पाषाण काष्टाधिक दिव्य कार्त्य होय सुरेख तेवी राक्षस पै झाला की करिता साधू रसपान तेथे सहजची आले देवपण शशी किरण स्पर्श करून द्रव्य जैसे चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धारला राक्षस स्तवन करीत तयाचे की रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धारला राक्षस स्तवन करीत तयाचे म्हणे गुरुवर्या एक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझी करता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पाप घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौवनमध्ये अति निर्दय परम दुराचारी होय गोब्राह्मण प्रजापीडित प्रजेसी नित्य करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे स्वप्नही नेणे कदा धर्म ब्रह्महत्या आदी पापे केली परम आर्यापूर्व आणून उत्तम नित्य नूतन भोगी मी एषा स्त्रिया संख्या भोगून बंदी घालून केले क्षण सर्व देश धुंडून स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहावे वदन त्या बंदी रडती आक्रोधून शाप देती मजलागी विप्रबळाले राज्यातून पट्टणे ग्राम खेटके जाण इतकुही धुंडोन स्त्रिया धरून आणल्या माग भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगल्या शूद्रांच्या सहस्रललना चांडा नारी 4 शते जाणा त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगल्या चर्मक कन्या 5 शत दशका रजकांच्या 4 शते कोणीत वारांगना असंख्यात निती नाही तयाते 5 शते महारिणी तितक्याच ऋषिलिनी तम्मिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18 इतक्या कामनी भोगून तृप्त नव्हे कदामन नित्य करी मद्यपान अभक्ष तितके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला अक्षय रोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरुनी नेती यमपुरीचे दुःख पार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्रभूमी त्यावर मजलागे चालवले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेहुनी दावी येथे अलंगिना माझे घोर कर्म आणून असी पत्र बन हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवित तोंडी घालिती नरक मूत्र पाप भोवत जाणुनी महाक्षार कडुरस आणुनी मुखी घालिसे पासले वळुनी तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी नेत्र फोडती एकसरे कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त लोह दंड दडपती ते तिचे जाचणी किती सांगू आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्याच पाचविती कित्येक दिन मास तोडती सांडे करून वरी शिंपिती शरोधक जीवा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शास्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडती क्रूर शस्त्रे अंगाचा काढती भाता धर्मशस्त्रे रोविती माथा शिस्त्र छेदुनी गुदद्वारे आविरिता शिन्न छेदुनी गुदद्वारे अवचिता तप्त अर्घा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सव्यज करती पाशबंध पुष्टीकडे वाकून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्र वर्षन लागे आणती एशियान की बुडविती एक येऊनी पाडती दात पाश घालिती ग्रीवेसी आपुली विष्टामूत्र बळेच भक्षविती यमदूत सवेचे अंगीचे तुकडे पाडित दोषामित जाणूनिया श्याम सबल श्वान लावून चराचर टाकीती फाडून एक शिरास्ती काढती ओढून एक मास ओकरिती लोहार गळा उष्ण तीव्र पुष्टी हृदयी करती मार उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणती नासिकाद्वारे आत ओतिती सवेची वृक्षिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगास डसविती विखार अग्निशिखा लावोनी सत्वर हे शरीर भाजिले
अंतरिक्षासी धारे बसवून पायी बांधती जडपाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडोनी बक्षविती ऊर्ध्व नेऊन टांगती उपटती क्रोधभरे लोहकंटकी उभे करून करती इंग्रजांच्या अंथरुण मस्तकी घालून या पाषाण फोडून टाकीती मस्तक लोह चणक करून तप्त खाखा म्हणून दूत मारित ओष्टी धरून फाडीत तप्त सया नाकी खोविती उफाराटे टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाषाण रिस व्याघ्रदिक आणून विदारिती त्याला त्या हाती गजपदा खाली चूर्ण करवती तप्त नीर प्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंग छेदुनी खावणती सांदे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमितीर रोवून या शरीर करीतीस बहुत शर्मार सेवेची शूळ प्रमतीव्र त्यावरी पालथे घालती वरी मारती मुसळे घाय मग पाषाण बांधून लवला आहे नरक वापिती टाकीती पाहे अंत न लागे उतरता काचा शिशे यांचा रस करून बळेची करती पाषाण तेथे जात नाही कदा प्राण यातून दारुण भोगिता यशा 3 सहस्र वर्षापर्यंत नरक यातना भोगल्या भूत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सरमेय सबळ 7वे जन्मी शृगाल 8वे गवय विशाळ गुरवर्या मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निश्चित त्यावरी नकुळ मग व्यायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुकुट त्यावरी गिधप झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 8वे जन्मी झालो कृम त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सेवेची पावलो मुषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनरी द्विरद त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषिध आता राक्षस जन्मलो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जय पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरू दैन्य अमूप हरिदर्शने करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जन त्यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला तेथवा एक विप्र होता महामंगळ शूद्र स्त्री असी रथला भूतकाळ तिच्या भ्रातारे साधुनी वेळ जीवे मारले द्विजाते ग्राम बाहेर टाकले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीतसे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पाडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बसले त्या भस्मात श्वान सवेग येऊन बसले पाय शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडले होते विप्रप्रेत त्यावरी गेला अकस्मात कुणापास भस्म लागत पाप रहित झाला तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जाऊन राहिला संहारला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्यांचे न वर्णावे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांग कैसा भस्मे कोणते उत्तम शिवभक्त लावावे कैसा नेम त्यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदारगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावर एकदा त्रिनेत्र देवासहित पातला राक्षसगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गृह एक समग्र देवोपदेव पवित्र महिषा वैष्णव बैसले मरुतगण पितृगण समस्त 11 रुद्र 12 दित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र बालकिल्ले ब्रह्मपुत्र पाता नाग पृथ्वी नुपवर शंकरा वैष्णवी बसले विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मिळे अपार मंदारचे मिळाले सुंदर वदन वीरभद्र कुमार 60 कोटी गोड गणम समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करून नमस्कार स्तवन करून अपार विभूती धारण विधी पुसित त्यावरी बोले जाश्वनी
विभूती जाणा त्याची निर्मळ शुद्ध करुनी गोमय गोळा मृत्तिका कण विरहित ते वाळवणे उत्तम व करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्री मंत्री जे आधी अंकुष्टे लाविजे उध्व मग मस्तका भोवते वेष्टीचे शुद्ध तर्जनी लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटांनी लाविजे बाळी अंगुष्टे मध्यरेखा तेजावळी ऐसे त्रिपुंड धारणा चंद्रमौळी सनतकुमार सांगत तर्जनी न लावता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्मवती शिवभूषण प्रसादे अगम्यागम सुरापान ब्रह्महत्या गोहत्या भक्षण महत्पापाचे पर्वत जाणा भस्मचर्चेने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आल्या पूर्व दिव्य रूप असुर झाला कैलास प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटना स्वेच्छेत करीत चालला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संकेत तरला असुर भस्मलेपन भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्रतीर्थ द्विजद्वेग द्विजदेव गुरुयज्ञ ज्योतिषी औषधी सर्व तेथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसा तयांसी पंचादेशी नृपनाथ नामजयांचे सिंह केतू जैसा शक्रनंदकी तृतीय सुत वृथादेवीचा पुरुषार्थ मृगयेस गेला तो भपाळ मागे चालत धुरंधर शबरांचे ही मेळ बहुसाळ निगधी तयासव वनवनी हिंडता भूपाळक शबरेक परमभाविक भग्न शिवालयक गेला त्यात निषाद तो उन्मळवणी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतराया ते सवेग दाविता झाला ते तेव्हा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवार्चन मांडिले दंभे करूनही लौकिकी मिरवाया थोरपणा प्रतिमा ठेवल्या स्वच्छवळ करुणा जैविक आसारे मांडले दुकाना प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडी जैसा मैंद की मार्गज्ञ वाटेतच साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधे वेश धरुण वाटेत बैसला करावया विघ्न एव भावे विण देवार्चना व्यर्थ काय दांभिक शबरीसी म्हणे नृपसोत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य तू नूतन आणावे चिता भस्म विण नैवेद्य करुनय समर्पण ह्याचे मुख्य वर्म जाण शिव लक्षनिष्ठेची नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग घरा आणित शबरीसई सांगे वृत्तांत हर्षभरित ती झाली सोमूर्ते शिवलिंग स्थापन दोघ पूजिती एकनिष्ठ करून चिताभस्म नित्य नूतन आणती मिळवून साक्षेपे एकार्ती होतीची सुंदरी नैवेद्य आणती झटकरी उभयंता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करत्या पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून झाले चिताभस्म कोठ न मिळे शबरे बहुत शोधले अपार क्रमले भूपंड परतोनी सन्नासी येत शबरीस सांगे वृत्तांत ती झाली चिंताक्रांत म्हणून पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परिणाम मिळता चिताभस्म तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवासार्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठाम पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करते आता पाकसदनी बसून लावून घेते आता अग्न तो चिताभस्म चर्चून सांबपूजन करावे मग शुचिरभूत होऊन शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावणी झटकरी भस्म करी कलेवर शवर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेमा परिनैवेद्य आणवया उत्तम दुसरे कोणी नेसची भोळा चक्रीवरती उदार तारावया तहजे पायशंकर आसन घालून शबर परमसादर शिवर्चने शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकांती करून पुरभ्यासे बोलवित एकार्ती होताची सदाशिव त्रुटीनं वाजता नैवेद्य दाखवावा
विलंब होता महादेव क्षोभ हो अत्यंत पह्योय सर्वात अन्याय क्षमाकरी शंकर परिनैवेद्यासी होता उशीर क्षोभने जातो श्री शंकर आणू उशीर आणू मात्र सोसेना शिवरानंदमय शिवार्चने स्त्रियेने शरी झाले हे न ठावे म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीशी उभी ठेवून या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहून दिवरूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षडोपचार दोघे जोडून या कर स्तवन करती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायक जय जय शिव मायाचक्र चालक दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवनीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे श्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगा करून शिवभक्त शिवसमान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजिते येत दिवस विमानांचे परिमळ आश्चर्य करती सिंहकेत नृप विमाने बैसवणी तत्काळ शिवपदे पावले दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगतिले चिताभस्म पूजन परी धन्य शबरीचे निर्वाण उद्धारून गेला कैलासा धन्य ते शबरी कामिनी देह असमर्पिला शिवाचनी एवे कनिष्ठ देखल्या वाचुनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिव भजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रतोष सोमवार हृदयाचरे प्रीतिक नृपवर शिव पित्यर्थोदार धनेवाटी सत्पात्रे ऐसे करिता शिवभजना सिंहाकेत शिवरूपवून शिवपदे राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेची शिवलीलामृत मंडपी सूर वाढली चढत जात श्रीधर वांगवल्ली ओहळबहळ पसरली ब्रह्मानंद करून या ते छाया सघन अत्यंत तेथे बसवत शिवभक्त प्रेमदाक्ष फळे पक्वभूत सदा सेवत आधारे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्यपदादायका भेदा लिंगा अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनखंड नवमो अध्याय गोढा श्री सांब सदाशिव प्रणामस्तु शुभम भवतु शिव शिव महादेव ओम नमः शिवाय.